बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। पदार्पण करणाऱ्या वारीत सहभागी होण्याचे आव्हान। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही संतश्री मुक्ताबाई पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। यावर्षी या पालखी सोहळ्याची 8 यशस्वी वर्ष पूर्ण होत असून वारी 9व्या वर्षात पदार्पण करत आहे। पालखीचे प्रस्थान दिनांक 20 जुलै 2027 रोजी होणार आहे। या दिंडी सोहळ्याचे प्रमुख हबप प्रकाश महाराज साठे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीतील हजारो वारकरी आणि भाविक दरवर्षी वारीचा आनंद घेतात। विशेष म्हणजे प्रकाश महाराज साठे स्वतः सर्व भेदभाव व मोठेपणा विसरून वारकऱ्यांसोबत पायी चालत दिंडीचे नेतृत्व करतात। 5 दिवसाची ही पायीवारी 6व्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होते। वारी दरम्यान भजन, भारुड, हरिपाठ, रिंगण, फुगड्या तसेच विविध आध्यात्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते। महिला मंडळांचाही या वारीत मोठ्या उत्साहाने सहभाग असतो। या पालखी सोहळ्यामध्ये हरिभक्तपरायण दीपक महाराज मेटे, मृदंगाचार्य शत्रुघ्न महाराज पठाडे, भरत महाराज पठाडे, माऊली महाराज जाधव, संतोष महाराज वनवे, अंकुश महाराज दराडे, अक्षय महाराज पिंगळे, नरसिंह महाराज, रवी महाराज, पवार महाराज, बाबूराव महाराज ठोंबरे, मृदंगाचार्य अक्षय महाराज पांचाळ, सचिन महाराज, सोमनाथ महाराज गोडसे, ननवरे महाराज व राम महाराज यांच्यासह अनेक महाराज मंडळी सहभागी होणार आहेत। आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या कृपेने वारकऱ्यांना पायी चालताना कोणताही थकवा किंवा त्रास जाणवत नसल्याची श्रद्धा भाविक भक्त व्यक्त करतात। महाराष्ट्र न्यूज 1 साठी प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर, पुणे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।